नमस्कार, आयडियाचा भंडार या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अगदी छान अशी अगदी पडदिशी गोल्डन लेसपासून बाही डिझाईन आणि ती कशी बनवायची. तर मेन म्हणजे की दोन कलर आहेत का, तर ह्या साडीचं जे काठ आहेत ते फक्त काठच घ्यायचे आहेत आणि माझा पीस आहे तो खूप वेगळा होता. तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, मॅचिंग दुसरा कपडा आणलेला आहे आणि फक्त त्या पहिल्या साडीची लेस वापरलेली आहे आणि त्याच्यापासून आपण ही बाही डिझाईन कशी करायची ती पाहणार आहोत. आणि इथं कुठंही जॉईंट वगैरे कुठंही दिसत नाही. तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर अशी बाही डिझाईन तयार झालेली आहे आणि अगदी असं वर्क केल्यासारखं बाही डिझाईन तयार होते आणि अगदी कमी बजेटमध्ये, झिरो बजेटमध्ये म्हटलं असं तरी चालेल. फक्त आपल्याला लेस अगदी 5 ते 10 रुपये मीटर आहे. तर तुम्ही तुमच्या इकडं कशी भेटते तशी पाहू शकता. तर पाहू शकता किती छान लेस आहे. अशा पद्धतीची लेस आणायची आहे आणि अगदी वर्कसारखं ब्लाऊज तयार करायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तर एक बाही इथं तयार झालेली आहे. पुढचं बाही तुम्हाला दाखवते की कशी तयार करायची आणि कसं. आणि डायरेक्ट ही मशीनवरती लावायचे ना की हाताने लावायचे. अगदी जाम बसते, अजिबात हलत नाही. तर चला आपण इथं पुढं मशीनवरती जाऊया. तर एक बाही मी इथं तयार केलेली आहे. तर दुसरी बाही तुम्हाला करून दाखवते की कशा पद्धतीने ही बाही तयार करायची आहे. तर जे मेन आपला अस्तरचा जे कपडा आहे तो काय करायचा आहे असा आपला जी बाही उंची रुंदी आहे ते कट करून घ्यायचं आहे. अगदी फिक्समध्ये कटिंग करून घ्यायचं आहे आणि जे लेस आहे ती आणि आपला मेन कपडा आहे तो जरासा आपण थोडासा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे. आणि आपण काय करायचं आहे, सुरुवातीला सगळ्यात प्रथम लेस लावून घ्यायचे आहे अस्तरवरती आणि तीही उलट्या साईडनं पहिल्यांदा लावायची आहे आणि नंतर आपण त्याला सरळ करणार आहोत. तर ह्या अशा पद्धतीनं आपण इथं काय करायचं आहे, बाहीवरती आपल्या अस्तरच्या कपड्यावरती बाहीचे आपलं लेस आहे ती लावून घ्यायची आहे आणि खूप छान डिझाईन अशी तयार होते. अगदी आपण एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे किंवा तुम्ही जरी वर्क वगैरे म्हणता तशा पद्धतीनं सुद्धा म्हणाल तर चालेल आणि एकदम फिनिशिंग छान दिसतं, दिसायलाही लुक छान दिसतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवायचे आहे. तर ह्या आता इथं लेस लावून झालेली आहे. एक्स्ट्राची लेस आहे ती इथं कटिंग करून टाकायची आहे आणि इथं काय करायचं आहे, दाबटीप देऊन घ्यायची आहे. का तर कसं होतं, थोडंसं दाबटीप दिल्यानं आपलं कामालाही फिनिशिंग खूप छान येतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं. त्यामुळे इथं दाबटीप देऊन घ्यायचे आहे. तर दाबटीप देताना काय करायचे आहे, असं इथं उलट्या साईडने द्यायचे, म्हणजे सरळ साईडने द्यायचे, आतल्या साईडने द्यायचे नाही. म्हणजे कुठं रिंकल्स वगैरे बारीक आल्या तर त्या दिसणार नाहीत वरती, आतल्या साईडला झाकून जातील. अशा पद्धतीने इथं आपण वरती दाबटीप द्यायचे आणि ती अस्तरच्या साईडनं दाबटीप द्यायची आहे. आणि खूप छान बनतं का तर आजकालच्या साड्यांच्यामध्ये ब्लाऊज पीस चांगले येणं झाल्यात आणि जास्तच असे वेगळे यायला लागले साडीपेक्षा. म्हणून मी काय केलेलं आहे, फक्तच त्याचे लेस घेतलेले आहे काढून आणि वरती जे फॅब्रिक आहे ते सेम कलर वगैरे असं जे आहे तसंच मॅचिंग कपडा आणलेला आहे आणि तो इथं लावायचा. तर अशा पद्धतीने ही लेस आता लावून घ्यायची आहे. आता इथं आपली लेस जिथंपर्यंत झालेली आहे लावून तिथंपर्यंत आपण व्यवस्थित असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे आणि जो मेन कपडा आहे बाहीचा तो काय करायचा आहे, असा इथं ठेवायचा आणि तोही उलट्या साईडने ठेवायचा आहे. म्हणजे जी शिलाई वगैरे आहे ती सगळे आतमध्ये झाकून जाईल. अशा पद्धतीनं आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनंच हे शिवलं तर थोडंसं दिसायला छान आणि सुंदर येतं आणि काठपदरच्या साडींनाही लुक छान येतो. आणि अगदी थोडंसं बरोबर लाईनिंगमध्ये यायचं आहे. का तर कसं होतं, आपली लेस आहे ती अगदी कुठंही अशी वेडीवाकडी शिवली जाणार नाही, याची काळजी घ्यायची, जेणेकरून आपण लेस लावल्यानंतर ना त्याचा जॉईंट वगैरे जो आहे तो बरोबर लाईनमध्ये येऊन जाईल. अशा पद्धतीने ही आपला आता बाही तयार झालेली आहे. तर आता तुम्ही पाहू शकता इथं वरती जॉईंट दिसतंय आणि वेगळं वेगळं दिसतंय काहीतरी, परंतु साडीचा कलर आहे तो लेसच्या वरती जो मेन कपडा आहे त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे पिवळा कलर आहे जसा लेसमध्ये आहे तसा आणि काटामध्ये जो आहे तो निळा कलर आहे. तर त्यामुळं काय केलेलं आहे, मी इथं निळा कलर आहे तो घेतलेला आहे, काटामध्ये पिवळा कलर. तर लाईटमुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे मी तर थोडंसं लाईट कमी करून तुम्हाला दाखवते लेस कशी लावायची आहे. तर इथं थोडंसं लेस आहे ती डबलमध्ये कटिंग केलेली आहे, मगाशी दाखवलेली आहे तशी, ती बरोबर चापाच्या खाली धरून शिलाई मारायची आहे. तर आता मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. अशा जवळजवळ आपण 4 लेस लावायच्या आहेत की आणि एक पहिली लावलेली आहे ही जॉईंटवरती लावलेली आहे. त्यामुळे जॉईंट अजिबात बाहेर कुठंही दिसत नाही, तुम्ही मगाशी पाहिला असाल. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, प्रत्येक जिथं कलरच्या सेट जिथं चेंज होते तिथं आपण ही लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीनं शिलाई मशीनवरतीच ही लावली जाते आणि अगदी पटकशी 5 मिनिटामध्ये ही डिझाईन तयार होऊ शकते आणि खूप छान आणि सुंदर असे दिसायला लुक दिसतो याचा. तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, रिटर्न सांगते आणि हाईप करायचा आहे, आवर्जून सांगते, त्यामुळे राग मानू नका.
तर तुम्ही पाहू शकाल की किती छान मशीनवरतीच हे फिनिशिंग ह्याचं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही मशीनवरती लेस लावून बाही डिझाईन अगदी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता किंवा टेलर असाल तर तुम्ही सुद्धा बनवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने लेस लावल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता अस्तर आहे ते माझं मेन बरोबर कटिंग केलेलं आहे आणि बाकीचा कपडा एक्स्ट्रा होता तो असा आहे कटिंग करून अगदी फिनिशिंग देऊन बरोबर घ्यायचं आहे. तर अशा तऱ्हेने ही बाही डिझाईन तयार झालेली आहे. नक्की लाईक करायचं आणि कमेंट करायचे आहे.